नमस्कार मित्रांनो, बडा सपना एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये मी उल्हास वर्डे पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो. आपण जी नवीन सिरीज चालू केली होती, ज्याच्यामध्ये आपलं इंग्रजी हळूहळू थोडं-थोडं बोलता येणार होतं. 6 महिन्यामध्ये आपल्या गरजेपुरतं आपलं इंग्रजी येणार होतं. त्या सिरीजबद्दल आपण हा व्हिडिओ तयार केलेला आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये बघा, बडा सपना एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये बाकीचे सगळे व्हिडिओ पाठीमागचे बघा, म्हणजे तुम्हाला लिंक लागेल. डेली यूज इंग्लिश सेंटेन्सेस, दररोज वापरण्यात येणारी इंग्रजीची काही वाक्य आपण ह्या ठिकाणी शिकणार आहोत. आणि आता ह्या व्हिडिओमध्ये मी काय केलं माहिती का, थोडे छोटे-छोटे शब्द घेतलेत. का बरं घेतलेत? कारण त्या छोट्या छोट्या शब्दाचा आपला उपयोग करायचा आहे, काही वाक्याचा उपयोग करायचा आहे, मग मोठ्या वाक्याचा उपयोग करायचा आहे. नंतर आपल्याला व्यवस्थित आपल्या गरजेपुरतं इंग्रजी बोलता येणार आहे, हे मी तुम्हाला अगोदरच सांगितलं मित्रांनो. तर बघा, आता हा व्हिडिओ ना थोडे छोटे छोटे वाक्य घेतलेत, अगदी छोटे छोटे. तेवढं जरी बोललं तरी आपली प्रॅक्टिस होणार आहे, आपला कॉन्फिडन्स येणार आहे. मग बघा, पहिलं काय या ठिकाणी, किती, हाऊ मच. आपलं माहिती पण आपण वापरत नाही. तुम्हाला लक्ष करून देतोय की हे वापरायचं आपल्याला. किती, हाऊ मच. बघा, 2 नंबरचा आहे, लक्षपूर्वक बघा. लुक केअरफुली. लुक केअरफुली, लक्षपूर्वक बघा. लुक केअरफुली. किती छोटे छोटे ना, आपल्याला रोज वापरण्यात येणारे वाक्य आहेत की नाही. पर्यंत, अंटिल किंवा व्हेन. पर्यंत, अंटिल, अंटिल व्हेन. अंटिल व्हेन, पर्यंतला काय म्हणणार आहे आपण. मग त्याचं उदाहरण आपण ह्या ठिकाणी घेतलंय बघा. काय म्हणतो मी, लेट्स वॉच टीव्ही अंटिल ही इज रेडी. ही इज रेडी. तो तयार होईपर्यंत, मराठीत पण दिलं मी इथं, तो तयार होईपर्यंत टीव्ही पाहू. तो तयार होतो तोपर्यंत काय करायचं आपण, वाट बघून. मग आपण तोपर्यंत काय करू, टीव्ही बघू. नंतरचं बघा, आता अंटिलचा उपयोग कुठं होतो तुम्हाला कळलंय नेमकं वाक्यामध्ये. बघा, दुसरं वाक्य या ठिकाणी घेतलंय, वी विल स्टे हिअर अंटिल शी कम्स बॅक. मग मराठीमध्ये पण त्याच दिलंय. काय दिलंय, ती परत येईपर्यंत आपण येथेच राहू. स्टे, आपण येथेच राहू. या असा प्रकारचा उपयोग आपल्याला अंटिलचा होतो. मग आता काय बोललो मी, पर्यंत, अंटिल व्हेन, पर्यंत. नंतरचं बघा, मला सांगा, टेल मी. मला सांगा, टेल मी. किती छोटे छोटे वाक्य आहे ना, हे वापरायला काय हरकत आहे का. टेल मी, सांग ना, पुन्हा सांग ना मला, टेल मी. पाचवे बघा, तेव्हापासून. कधीपासून, मग इंग्रजीमध्ये कसं, सिन्स व्हेन. सिन्स व्हेन, सिन्स व्हेन, तेव्हापासून, सिन्स व्हेन. प्रॅक्टिस करायची मित्रांनो. सहावं बघा, आनंद घ्या, एन्जॉय करा. एन्जॉय, एन्जॉय शब्द किती वेळेस गेलाय आपला, पण आपण वापरत नाही. तुम्हाला आठवण करून देतोय की आपला वापरायचे हे शब्द. इंग्रजीचे वाक्य आपण ज्या वेळेस बोलतोय, मित्रांबरोबर मैत्रिणींबरोबर प्रॅक्टिस करू, या सिरीजमध्ये करतोय, तर त्यावेळेस आपला हे छोटे छोटे वाक्य सॉरी, छोटे छोटे वाक्य, छोटे छोटे शब्द आपला बोलायचे मित्रांनो. एन्जॉय किती सोपं आहे ना, पण आपण वापरत नाही. कधीपासून, फ्रॉम व्हेन. कधीपासून, फ्रॉम व्हेन. कधीपासून, फ्रॉम व्हेन. आठवाय, लेट मी गो, मला जाऊ द्या. लेट मी गो, मला जाऊ द्या. प्लीज मला जाऊ द्या, मला काम आहे. लेट मी गो, मला जाऊ द्या. मला जाऊ द्या. प्रॅक्टिस करायची मित्रांनो. किती काळ, फॉर हाऊ लॉंग. फॉर हाऊ लॉंग, किती काळ, फॉर हाऊ लॉंग. किती काळ, फॉर हाऊ लॉंग. माझ्या बरोबर चल, कम विथ मी. छोटे छोटे वाक्य आहेत, प्रॅक्टिस करायची आहे. लिहायचे हे पण वाक्य, स्पेलिंगची पण प्रॅक्टिस होणार आहे, बोलण्याची पण होणार आहे, लिहिण्याचे पण होणार आहे. आणि आरशात बघून बोलून आपल्या मित्रांबरोबर मैत्रिणींबरोबर आपलं हे वाक्य वापरायचे. छोटे छोटे वाक्य आहेत. कम विथ मी, माझ्या बरोबर चल. हा रोज वापरण्यात येणारा शब्द होता मित्रांनो, आत्ता जो बोललो मी. कम विथ मी. बघा, कोणाबरोबर जायचंय, पण कोणाबरोबर जायचंय, कोणत्या मित्रासोबत जायचंय, त्याचं नाव काय, विथ हुम, कोणाबरोबर. संजय बरोबर जायचंय, विशाल बरोबर जायचंय, कुणाल बरोबर जायचंय, कोणाबरोबर जायचं, विथ हुम. किती सोपं आहे ना. हे शब्द वापरा ना मित्रांनो प्लीज. हे सत्य आहे. दिस इज द ट्रुथ. हो, ते सत्यच आहे. तुम्ही जे बोलतायत किंवा त्याने जे आता सांगितलंय ते आपलं इंग्रजीमधलं, मराठीमधलं इंग्रजीमध्ये बोलायचं, हे सत्य आहे. दिस इज द ट्रुथ, हे सत्य आहे. छोटे छोटे वाक्य आहेत मित्रांनो. कोणाबद्दल, अबाउट हुम, कोणाबद्दल आपण बोलतोय, हे तुम्ही आत्ता जे मला सांगितलं ते कोणाबद्दल होतं. मग इंग्रजीमध्ये कसं बोलायचं ते कोणाबद्दल, अबाउट हुम. 14वे मित्रांनो, काय वाक्य आहे, मी जाऊ का. मी जाऊ, सॉरी, मी जाऊ का नाही, मी जाऊ. आय एम गोईंग. मी जाऊ का, मी जाऊ का, मी जाऊ का, आय एम गोईंग. मी चाललोय. एम आय गोईंग. मी चाललोय. काय, आय एम गोईंग. मी चाललोय, मी चाललोय. ते जाऊ का झालंय बरं का. बघा, कोणाकडे, टुवर्ड्स हुम, कोणाकडे चाललास. आपण टू वापरतो, टू म्हणजे ला, च्याकडे. तसंच मग टुवर्ड्स काय, ला किंवा च्याकडे. टुवर्ड्स हुम, कोणाकडे चाललास, कुणालकडे चाललाय, विशालकडे चाललायस, कोणाकडे चाललायस. टुवर्ड्स हुम, तू चाललाय पण कोणाकडे चाललाय. हे किती छोटे छोटे शब्द आहे मित्रांनो. हे वापरायला काही हरकत आहे का, पुरेसे नाही, नॉट इनफ.
पुरेसे नाही, मला जे तू वाढलंय जेवायला ते पुरेसं नाही, मला अजून एक पोळी टाक. मग काय, नॉट इनफ, हे पूर्ण नाहीये मला, हे पुरेसं नाहीये. कोणाकडून? बाय हुम, कोणाकडून? बघा, सलग वाक्य घेतलेत, एकमेकाला जोडणारे आहे, रोज वापरण्यात येणारे वाक्य आहेत. बाय हुम, कोणाकडून, कोणाकडून. बघा, स्पष्टपणे तुला जे काय सांगायचं ते मला स्पष्टपणे सांग, मला समजेल. ऑब्व्हियसली, 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 स्पष्टपणे. सोपं आहे ना? कुठून? फ्रॉम व्हेअर, फ्रॉम व्हेअर, कुठून? फ्रॉम व्हेअर, कुठून? फ्रॉम व्हेअर, कुठून? प्रॅक्टिस करा. माहित आहे, आय नो. माहित हे शब्द तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मला माहिती आहे. मी तुम्हाला आठवण करून देतो की जे आपलं माहिती आहे ते आपलं बाहेर काढायचं, ते आपलं बोलायचंय, ते आपलं वापरायचंय. आय नो, मला माहिती आहे, आय नो, तुम्हाला माहिती आहे म्हणून. असे काही नाही, इट इज नथिंग लाईक दॅट. असं काहीच नाही, तुम्ही जे समजताय तुमचा गैरसमज झालाय, असं काही नाही. इट इज नथिंग लाईक दॅट, लाईक दॅट. असे काही नाही, इट इज नथिंग लाईक दॅट. किंवा मग धिस वापरलं तर इट इज नथिंग लाईक धिस. हे असं नाही, है का नाही? दॅट, तो, ती, ते, धिस, हा, ही, हे. एक 22वं वाक्य बघा, त्याला बोलू द्या. त्याला काय जे बोलायचं ते बोल द्या. लेट हिम स्पीक. त्याला बोलू द्या, त्याचं मन मोकळं त्याला करू द्या. मग ते वाक्य आपल्याला मित्रांबरोबर बोलताना काय, लेट हिम स्पीक, त्याला बोलू द्या ना, काय प्रॉब्लेम आहे? तू त्याला काय सांगितले? व्हॉट डिड यू टेल हिम? तू त्याला काय सांगितलं? असं काही वेगळं सांगितलं का? तो माझ्यावर असं का बिहेवियर करतोय? मग आपण मित्राला प्रश्न विचारताना काय विचारला? व्हॉट डिड यू टेल हिम? तू त्याला काय सांगितलं? काय सांगितलंस त्याला तू? इथं प्रश्नचिन्ह पण राहिलं. तुम्ही काही बोललात का? डिड यू से समथिंग? तुम्ही काही बोललात का आपल्याबद्दल? आपलं जे बोलणं झालं त्याच्याबद्दल तुम्ही समोरच्याला बोललात का? डिड यू से समथिंग? तुम्ही त्याला काही सांगितलंय का? डिड यू से समथिंग? मी काय करू? व्हॉट शुड आय डू? मी काय करू? व्हॉट शुड आय डू? आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जे छोटे छोटे शब्द वापरले जातात ते शब्द मित्रांनो आपण या ठिकाणी घेतलेत. ते वाक्य छोटे छोटे आपण या ठिकाणी घेतलेत. व्हॉट शुड आय डू वापरतो का नाही आपण रोजच्या रोज? बघा, नंतरच आहे बोलण्या काय, थिंक बिफोर यू स्पीक. बोलण्या अगोदर विचार कर. तिथं बोलण्या अगोदर, एक मिनिट, बोलण्या अगोदर विचार कर. नंतर विचार करून काय फायदा? थिंक बिफोर यू स्पीक. तुला काय जे बोलायचंय त्याच्या अगोदर तू विचार कर, त्याच्यानंतर त्याचा काहीही फायदा होणार नाही. 27वं वाक्य मित्रांनो, आपणास काय हवे आहे? व्हॉट आर यू लुकिंग फॉर? तू काय शोधतोयस? व्हॉट आर यू लुकिंग फॉर? तू काय शोधतोयस? आपणास काय हवंय नेमकं? व्हॉट आर यू लुकिंग फॉर? छोटे छोटे वाक्य बघा मित्रांनो. आता तुम्ही जाऊ शकता. नाव यू कॅन गो. आपलं काम संपलंय, आता तुम्ही जाऊ शकता. इंग्रजीमध्ये बोलायचंय आपल्या मातृभाषेमधून. आता तुम्ही जाऊ शकता. नाव यू कॅन गो, नाव यू कॅन गो. काय, चांगले दिवस येतील. अरे घाबरू नको यार, येतील ना. बेटर डेज विल कम. पैसे येणारच आहे, सुख येणार, समृद्धी येणार, घाबरायचं काम नाही. काय मग, बेटर डेज विल कम. चांगले दिवस येणार आहे. प्रत्येक वाईट दिवसाच्या नंतर चांगले दिवस येतच असतात. इंग्रजीमध्ये बोलायचं बेटर डेज विल कम. 30वं आणि शेवटचं वाक्य मित्रांनो, मी जात आहे. आय एम लिव्हिंग. मी आय एम गोईंग पण एक घेतलं होतं बघा आपण. आय एम लिव्हिंग, मी जात आहे, मला काही घेणदेण नाही, मी आता याच्यामधून मुक्त होतोय. आय एम लिव्हिंग. इजंट इट? मित्रांनो, छोटे छोटे शब्द आपण या ठिकाणी या सिरीजमध्ये, ह्या व्हिडिओमध्ये आपण आज घेतले. त्याची प्रॅक्टिस करा, ते लिहा, आरशामध्ये प्रॅक्टिस करा, मित्रमैत्रिणींवर बोला. 100% यश तुमच्या हातात आहे. दुसरी गोष्ट, सबस्क्राईब, नवीन जे आहेत त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्की सबस्क्राईब करा. आणि जुने जे आहेत त्यांनी आपला व्हिडिओ प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवायचं विसरू नका. आजचा दिवस तुमचा सुखात जाऊ. धन्यवाद.